नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण जाणून घेणार आहोत घराच्या उंबरठ्याचे महत्त्व काय आहे, उंबरठ्याला हळदीचे लेपन कसे करावे, उंबरठा पूजन कधी करावे आणि त्यामागील पारंपरिक श्रद्धा काय आहे. भारतीय परंपरेत उंबरठा हा केवळ घराचा भाग नसून तो घराचे रक्षण करणारा आणि शुभतेचे प्रतीक मानला जातो. अशी मान्यता आहे की स्वच्छ आणि पुजलेला उंबरठा घरात सकारात्मक वातावरण निर्माण करतो. चला तर मग संपूर्ण माहिती जाणून घेऊया. आपल्या घराचा उंबरठा म्हणजे घरात प्रवेश करण्याचे पहिले स्थान. परंपरेनुसार घरात येणारी प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक शुभ कार्य आणि प्रत्येक सकारात्मक ऊर्जा सर्वप्रथम उंबरठा ओलांडून घरात प्रवेश करते. तसेच लक्ष्मी देखील आपला उंबरठा ओलांडून घरात प्रवेश करते. म्हणून आपल्या पूर्वजांनी उंबरठा नेहमी स्वच्छ ठेवल्यावर आणि त्याची पूजा करण्यावर भर दिला आहे. उंबरठ्याला हळद का लावली जाते? हळद ही भारतीय संस्कृतीत अत्यंत शुभ मानली जाते. ती मंगल कार्य, पूजा आणि सणांमध्ये वापरली जाते. उंबरठ्याला हळदीचे लेपन केल्याने शुभतेचे प्रतीक मानले जाते आणि घर स्वच्छ व पवित्र ठेवण्याची परंपरा जपली जाते. उंबरठा पूजन कधी करावे? रोज सकाळी स्नानानंतर, तसेच शक्य नसेल तर विशेष करून गुरुवारी, शुक्रवारी, अक्षय तृतीयेच्या दिवशी, गुढीपाडव्याच्या दिवशी, दिवाळीच्या दिवशी, वटपौर्णिमेला, नागपंचमीच्या दिवशी, तसेच कोणत्याही शुभ कार्यापूर्वी उंबरठा पूजन केला जातो. उंबरठा पूजनासाठी लागणारे साहित्य कोणकोणते आहे? उंबरठा पूजनासाठी आपल्याला स्वच्छ पाणी, हळद, कुंकू, अक्षदा, फुले, तुपाचा किंवा तेलाचा दिवा लागणार आहे. रांगोळी. उंबरठ्याला हळदीचे लेपन करण्यासाठी आपल्याला हळद लागणार आहे. सर्वप्रथम आपल्याला घराचा उंबरठा झाडून घ्यायचा आहे. त्यानंतर स्वच्छ पाण्याने पुसून कोरडा करायचा आहे. एका छोट्याशा वाटीत हळद घ्या, त्यात थोडे पाणी घालून त्याचा लेप तयार करा. आता उजव्या हाताच्या अनामिका किंवा अंगठ्याच्या साहाय्याने उंबरठ्यावर हलक्या हाताने हळदीचे लेपन करायचे आहे. संपूर्ण उंबरठ्यावर एकसारखे लेप द्या. यानंतर मधोमध कुंकवाचा एक छोटासा तिळा लावा. अक्षदा अर्पण करा, रांगोळी काढा आणि एक दिवा लावा. पूजन करताना प्रार्थना करायची आहे. हात जोडून मनापासून प्रार्थना करा. हे ईश्वर, आमच्या घरात सदैव सुख, शांती, समाधान आणि समृद्धी नांदू दे. सर्व संकटांपासून आमचे रक्षण कर. आमच्या कुटुंबावर तुझी कृपा सदैव राहू दे. अशी प्रार्थना आपल्याला करायची आहे. उंबरठा पूजन करताना आपल्याला कुठल्या चुका टाळायच्या आहेत? उंबरठ्यावर कचरा ठेवू नये. ओले कपडे आपल्याला उंबरठ्यावर टाकायचे नाही. चप्पल उंबरठ्यावर ठेवू नका. तुटलेला उंबरठा शक्य असल्यास दुरुस्त करून घ्या. तुटलेला उंबरठा आपल्याला ठेवायचा नाही. घाण किंवा धूळ उंबरठ्यावर साचू द्यायची नाही. ही काळजी आपल्याला दररोज उंबरठ्याजवळ घ्यायची आहे. त्यानंतर रांगोळी काढायची असते. रांगोळीचे महत्त्व म्हणजे उंबरठ्यापुढे रांगोळी काढली तर घर अधिक सुंदर दिसते आणि सण उत्सवाचे वातावरण निर्माण होते. धार्मिक परंपरेमध्ये उंबरठा पूजनाला महत्त्व दिले आहे, मात्र यामुळे विशिष्ट चमत्कारिक परिणाम निश्चित होतात. या प्रथा, श्रद्धा, संस्कृती आणि घरातील स्वच्छता व मंगल वातावरण जपण्यासाठी एक भाग म्हणून अनेक कुटुंबात ह्या प्रथा पाळल्या जातात. उंबरठा हा आपल्या घराचा मानबिंदू आहे.
त्याची स्वच्छता, सजावट आणि पूजन ही आपल्या संस्कृतीतील सुंदर परंपरा आहे. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि अशाच धार्मिक व सांस्कृतिक व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.